नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागर किचनमध्ये केक बनवायला गेलाय हे पाहता इंद्राला त्याचा खूप राग आलेला असतो. तर इंद्रा सागरवरती ओरडत म्हणते, तुझ्याच लग्नाला फक्त 1 महिना झाला, बाकीच्या कोणाच्या लग्नाला 1 महिने नाही होत का? लगेच किचनमध्ये केक बनवायला गेला. बापू लगेच इंद्राला सावरत म्हणतात, अगं तुझं सगळं बरोबर आहे, पण आता वेळ काय याचा विचार कर. एकतर आपण टेन्शन मध्ये आहोत, सागर पण परेशान आहे, ही सई सुद्धा घाबरलीये. थोडा वेळ तुझी पार्टी बाजूला ठेव. आत्ता मुक्ता कुठे आहे याचा पत्ता लावणं जास्त महत्वाचं आहे. ती कोणत्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तर नसून अडकली ना? तर सई म्हणते, प्रॉब्लेम मध्ये म्हणजे जसं काल होतं तसं. तर सईचं हे सगळं बोलणं बापू आणि इंद्रा दोघांनाही समजत नाही. तर बापू सागरला विचारतात, काय बोलतीये ही? तर सागर सांगू लागतो, काही नाही अहो बापू. तर सई लगेच सागरकडे येत त्याला विचारू लागते, सांग ना बाप्पा, मुक्ताई ठीक असेल ना? कालच्यासारखं तिला गुंड मारणार तर नाही ना? सईचे हे बोलणं ऐकताच बापू व इंद्रा दोघांनाही मोठा धक्का बसतो. इंद्रा लगेच आश्चर्याने सागरला विचारते, सई काय बोलतीये? तर सागर लगेच बापू व इंद्राला सांगू लागतो, काल गुंडांनी जरा त्रास दिला पण मी केलं मॅनेज. सागर सईला सावरत म्हणतो, सई तू घाबरू नको, मुक्ताईला काही होणार नाही, इथेच असेल ती, येईल थोड्या वेळात. बापू सागरला म्हणतात, सागर तू त्या गोखल्यांकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन विचारपूस कर, आणि त्यांना जर काही माहित नसेल तर काही सांगू नको याबद्दल. सागर लगेच गोखल्यांकडे निघून जातो. इकडे सागर येतो आणि दाराची बेल वाजवतो. माधवी दार उघडते तर सागर तिला विचारतो की मुक्ता आली का इथे? तर माधवी सांगते की नाही, काय झालं? तर सागर म्हणतो, नाही ती क्लिनिकला गेलीये. तर माधवी लगेच त्याला सांगते की काहीतरी इमर्जन्सी असेल, येईल ती लवकर. सागर माधवीला सांगतो, ती आली की मी कळवतो, आणि तिकडनं निघून जातो. सागर तिकडनं निघून गेल्यानंतर माधवी लगेच पुरुषोत्तमला आवाज देत देत त्याच्याकडे जाते. इकडे सागर घरी येतो आणि बापू इंद्राला सांगतो, तिकडेही नाहीये आणि त्यांनाही काहीच नाही माहिती. तर इंद्रा मुक्तावरती खूप चिडलेली असते. इंद्रा मुक्ताला म्हणते, कमाल झाली बाई या पोरीची, आपल्या सगळ्यांना गॅसवरती ठेवून कुठे गेली काय माहिती. तर लगेच पुरुषोत्तम व माधवी दोघीही तिकडे येतात आणि पुरुषोत्तम बापूने विचारतो की अजूनही नाही आली का मुक्ता? तर इंद्रा सांगते, अहो नाही ना, फोनही नाही लागत आहे, फोन बंद करून ठेवलाय तिने. तर इंद्र सांगू लागते की मला बोलली होती की लवकर येईन आणि सगळ्यांसाठी जेवण बनवेल, आमचा मेनू सुद्धा ठरला होता, इथे येऊन बघते तर हिचाच पत्ता नाही. माझ्या मैत्रिणी सुद्धा सगळ्या उपाशी गेल्या. बापू सागरला म्हणतात, सागर तू क्लिनिकला फोन केला का? तर सागर म्हणतो, हो केला होता, तिथेही कोणी फोन नाही उचलत आहे. बापू सांगतात, मोबाईल वरती कर. तर सागर म्हणतो, स्विच ऑफ आहे. तर बापू लगेच सगळ्यांना सांगू लागतात, फोन स्विच ऑफ आहे म्हणजे बॅटरी डेड झाली असेल, तुम्ही अजिबात काळजी नका करू, मुक्ता आली की आम्ही तुम्हाला कळवतो, तुम्ही घरी जाऊन थांबा. तर पुरुषोत्तम लगेच म्हणतो, नाही बापू, आम्ही इथेच थांबतो, कारण आम्ही तसंही आमच्या घरी जाऊन काळजी करतच बसणार आहे. तर बापू, पुरुषोत्तम, सागर तिकडनं सोफ्यावरती बसायला निघून जातात. तर इंद्रा लगेच माधवीवरती ओढत म्हणू लागते, अहो मी काय म्हंटल, माझी पण जबाबदारी आहे, मग तिची जबाबदारी नाही? तिने आपल्याला फोन करून सांगायला पाहिजे की नाही? तर माधवी लगेच म्हणते, बरोबर आहे तुमचं, असं करत नाही ती कधी, महत्वाची सर्जरी वगैरे असेल तर फोन करून सांगते, असं बेजबाबदारपणे नाही वागत ती, माहित नाही काय झालं असेल. त्यानंतर सगळेच मुक्ताची वाट पाहत असतात. सईला देखील खूप झोप येत असते, पण ती मुक्ता आल्याशिवाय झोपायला जाणार नाही असा तिने हट्टच धरलेला असतो. सगळेच टेन्शन मध्ये असतात, सगळेच मुक्ताची वाट पाहत असतात. तेवढ्यात लगेच मुक्ता येते. तर सगळे लगेच मुक्ताकडे जातात. पुरुषोत्तम, माधवी मुक्ताला म्हणू लागतात, मुक्ता काय अगं हे तुझं, आम्ही किती फोन केले तुला. इंद्रा देखील मुक्ताला म्हणत असते, आम्ही एवढे फोन केले, एक फोन देखील नाही उचलला, आणि तू स्वतः सुद्धा फोन नाही केला. इंद्रा लगेच माधवी पुरुषोत्तमला विचारते, काय हो, लग्नाच्या आधी सुद्धा अशीच वागायची का ही? तर माधवी म्हणते, नाही हो, तसं काही नव्हतं, काहीतरी कारण असेल. आणि ते मुक्ताला कारण विचारू लागतात की कुठे गेली होतीस तू? तर मुक्ताला लगेच स्वातीचं बोलणं आठवतं, म्हणजेच की स्वाती हात जोडून तिच्याकडे रिक्वेस्ट करत होती की मुक्ता, मी तुझ्या समोर हात जोडते, पण यातलं काहीच बोलणं घरच्यांना कळू देऊ नकोस. आता मुक्ताला काय सांगावं काहीच सुचत नाही. तर मुक्ता लगेच सांगू लागते, एक म्हातारा माणूस होता, त्याला क्लिनिकमध्ये येता नाही आलं म्हणून मी त्याच्या घरी गेले होते, इमर्जन्सी होती ना म्हणून मला कळवता नाही आलं. लगेच मुक्ता सगळ्यांची माफी मागते. तर माधवी, पुरुषोत्तम तिकडनं निघून जातात. मुक्ता तिकडनं रूम मध्ये निघून जायला लागते. तर इंद्रा लगेच तिच्यावरती ओढत म्हणते, चांगलंच उपाशी मारलंस तू पाहुण्यांना. तर बापू लगेच इंद्राला शांत करतात आणि तिला झोपायला घेऊन जातात. सागर देखील मुक्ताकडे खूपच रागाने पाहत असतो आणि सागर रूम मध्ये निघून जातो. मुक्ता लगेच त्याच्या मागे येते आणि सागरला म्हणते, आय एम रिअली सॉरी सागर. तर सागर लगेच तिला म्हणतो, सॉरीने गेलेली वेळ परत नसते येत. बाकी कोणाचं सोडा, पण निदान सईचा विचार तरी करायला हवा होतास. तुमची वाट बघून बघून झोपून गेली बिचारी. सईसाठी लग्न केलं असं 100दा ऐकवताना मला, तिच्यासाठी तरी निदान गायब नका होत जाऊ.
मुक्ता म्हणते मी बघते सईला. तर सागर लगेच तिकडनं निघून जातो. इकडे मुक्ता सईच्या रूम मध्ये येते. मुक्ता सईजवळ येते आणि सईला म्हणते, सई माऊ सॉरी. वाट बघून बघून झोपली बिचारी. सई लगेच जागी होते आणि मुक्ताला लगेच मिठी मारते. सई विचारते की मुक्ताई तू कुठे होतीस, मी तुला खूप मिस केलं, तू विसरलीस का मला. मुक्ता सईला सांगू लागते की सई राजा, अगं कोणाला तरी माझ्या मदतीची गरज होती म्हणून तिकडे गेले होते. आणि असं काय बोलतीयस, मुक्ताई तुला विसरेल का. मुक्ताई कुठे जरी गेली तरी ती तिच्या सई बाळाकडे परतच येईल. मुक्ता रडत असते तर सई लगेच प्रेमाने मुक्ताचे डोळे पुसत म्हणते, रडू नको मुक्ताई, पण तुला कोणी काही केलं तर नाही ना. तर मुक्ता लगेच म्हणते, नाही बाळा, मला कोणी काही नाही केलं. मुक्ता सईला समजावत सांगू लागते, तुला माहिती आहे का, देवबाप्पानं सई माऊला मुक्ताई गिफ्ट केली आणि मुक्ताईला ही सई माऊ. त्याच्यामुळे देवबाप्पा कधीच त्याने दिलेलं गिफ्ट मागे नाही घेत. त्यामुळे तू घाबरू नको, आपण कायम एकत्र राहणार आहोत. तर मुक्ता लगेच सईला झोपवायला लागते. मुक्ता सईला झोपवत असताना ती स्वतःशीच म्हणते, सईची काय अवस्था झाली हे मी समजू शकते, पण घरचे कोणीच माझी अवस्था नाही समजू शकणार, कारण त्यांना मुळात स्वातीताई आणि जिजूंचीच अवस्था काय आहे हे माहिती नाहीये. स्वामी अशी वेळ कोणालाच येऊ देऊ नका आणि स्वातीताईंची मदत करण्यासाठी मला बळ द्या. मुक्ता विचार करत असते, काहीही करून 15 लाख जमा करायलाच हवे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता किचनमध्ये असते. मुक्ता सईसाठी व सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते. तेवढ्यात तिथे सागर येतो. सागरला पाहता मुक्ता लगेच त्याच्यासाठी नाश्ता घेऊन जाते. मुक्ता त्याच्याकडे गेल्यानंतर सागर लगेच तिला म्हणतो, काल दात उपटायचा राहून गेला, त्यामुळे आज जाणार आहे का परत. काल सईने तुमच्यासाठी काहीतरी प्लॅन केलं होतं, त्यामुळे पास्ता वगैरे बनवून हा कालचा दिवस परत आणताय का. काल आईने तिच्या मैत्रिणींना खूप हौसेने बोलवलं होतं, कारण तुम्ही काहीतरी बनवणार होतात. तर मुक्ता लगेच म्हणते, खरंच आय एम सो सॉरी, आणि ती सागरशी बोलून त्याच्यासाठी चहा आणायला निघून जाते. तेवढ्यात लगेच तिथे सई येते. सईला पाहता मुक्ता लगेच तिच्यासाठी नाश्ता आणायला जाते, पण सई मात्र किचनमध्ये धावत धावत येते आणि फ्रीजमधनं काल बनवलेला केक मुक्ताला दाखवत म्हणते, मुक्ता तुझ्यासाठी सरप्राईज. केक पाहता मुक्ता लगेच आश्चर्याने विचारते, अरे बापरे, हा केक कोणी बनवला. सई लगेच सांगते, मी आणि पप्पांनी मिळून बनवला, स्पेशली तुझ्यासाठी. तर मुक्ता विचारते, कशाबद्दल. तर सई सांगते, काल मी तुला मुक्ताई बोलून 1 मंथ कंप्लीट झाला म्हणून बनवला होता. खरं तर आम्ही काल रात्रीच केक कट करणार होतो, पण तुला यायला उशीर झाला ना. सईचे बोलणे ऐकल्यानंतर मुक्ता स्वतःशीच म्हणते, खरं तर हे दोघं मला काल रात्री सरप्राईज देणार होते. या दोघांनी किती वाट पाहिली असेल, पण माझी अडचण खरंच जेन्युइन होती. बस फक्त एकदा स्वातीताईचा प्रॉब्लेम संपला ना, मला अशी कुठलीच लपाछपी करावी नाही लागणार. सई मुक्ताला म्हणते, मुक्ताई चल आपण केक कापूयात. पण सागर मात्र म्हणतो, राहू दे बाळा. तर मुक्ता लगेच सागरला म्हणते, आपण कापूयात का केक, कारण सईने आणि तुम्ही खूप मेहनतीने बनवलाय. सई खूप एक्सायटेड आहे, त्यामुळे मला वाटतंय की आपण हा केक कापावा. तर सागर लगेच सईसाठी केक कापण्यासाठी रेडी होतो. सागर, मुक्ता, सई हे तिघेही मिळून केक कापतात. तेवढ्यात तिथे बापू आणि इंद्रा येतात. बापू म्हणतात, काय चाललंय, असं दिसतंय मला तर रोज केकच खायला लागणार आहे घरात. तर इंद्रा लगेच मुक्ताला टोमणा मारत म्हणते, शेवयाची खीर बनवायचे वादे करायचे आणि आता केकच खा. ते पण माझ्या पोराने बनवलाय. माझा पोरवा किचनमध्ये साधं पाणी सुद्धा नाही घेत, पण हिच्यासाठी 2 तास राबून राबून केक बनवला सई आणि माझ्या पोरानं. तर बापू लगेच इंद्राला समजवत म्हणतात, इंद्रा काल रात्री ती तुला सॉरी बोललीये ना, कशाला उगाच बारीक सारीक गोष्टी खेचत बसतेस. बापू म्हणतात, जाऊ दे, तू माझ्यासाठी रूममध्ये चहा आण. त्यानंतर सागर देखील ऑफिससाठी निघून जातो आणि मुक्ता सईला नाश्ता देऊ लागते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावनी आधीसाठी ज्यूस घेऊन येते. आधी मोबाईलमध्ये गेम खेळत असतो तर सावनी बळजबरीने त्याला ज्यूस प्यायलाच लावते. तर सावनी नाटकं करत आदित्यला म्हणते, आधी मला सईची खूप आठवण येते, तू तिच्याशी फोनवरती बोलतोस का. मी तुला फोन लावून देते, प्लीज बोल ना. तर आधी लगेच म्हणतो, ठीक आहे चालेल. तर सावनी लगेच मुक्ताच्या मोबाईलवरती फोन लावते. मुक्ता फोन उचलते तर सावनी म्हणते, अगं मी ना सकाळी सकाळी फोन केला, त्यामुळे आय एम सो सॉरी, पण आधी ऐकतच नव्हता, त्याला सईशी बोलायचंय. एका आईला तिच्या मुलीपासून दूर तर तुम्ही केलंच आहे, पण एका भावाला त्याच्या बहिणीपासून दूर नका करू. थोड्या वेळासाठी प्लीज आदित्य बोलू शकतो का सईशी. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सावनी सागरच्या ऑफिसमध्ये आलेली असते. तर सावनी सागरला म्हणते, कुठलीही मुलगी फार काळ तुझ्या आयुष्यामध्ये राहू नाही शकत. ती कधी मनापासनं तुझ्यावरती प्रेमच नाही करू शकत, कारण तू त्या लायकीचाच नाहीयेस. इकडे मुक्ता स्वाती आणि कार्तिककडे आलेली असते. तर मुक्ता त्यांना समजावत सांगते की जर आपण काही चूकच केली नसेल तर का सहन करायचं. तर कार्तिक म्हणतो, मी कितीही आरडाओरडा करून सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमचा माझ्यावरती विश्वास नाही बसणार.
पुरावे नाही आहेत माझ्याकडे. मुक्ताई, तिला आपल्याला 15 लाख रुपये द्यावेच लागतील. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.